वाळूघाटाच्या ताबापूर्वीच माफिया वाळू उत्खननावर तुटून पडले. तहसीलदार काय झोपले का की झोपेचं सोंग? उदयसिंह बोराडे. मंठा तालुक्यातील पूर्णा नदीकाठच्या वाळूघाटांचा ताबा अधिकृतरित्या मिळण्यापूर्वीच वाळू माफिया पूर्णा नदीपात्रातून खुलेआम वाळू उत्खननावर तुटून पडले असल्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असताना मंठा तहसीलदार सुमन मोरे या माफियावर कुठलीच कारवाई करत नसल्यानं तहसीलदारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. मंठा तालुक्यातील पूर्णा नदीकाठच्या 11 वाळूघाटांचा लिलाव नोव्हेंबर व डिसेंबर रोजी झाला. मात्र फेब्रुवारी महिना उजाडूनही संबंधित ठेकेदारांना अधिकृत ताबा देण्यात आलेला नाहीये. तरी देखील वाळूघाटाचा ताबा मिळण्यापूर्वीच डिसेंबर व जानेवारी महिन्यात खोरवड, देवठाणा, उसवत, कानडी, हणवतखेडा, लिंबखेडा, सासखेडा, इंचा, टाकळखोपा, दुधा, किर्ला, वाघाळा, पोखरी, केंधळे, भुवन व वजर सरकटे या भागातून वाळूघाटाचा ताबा मिळण्यापूर्वीच अंदाजे 10,000 ब्रास वाळू अवैधरित्या उपसली जात असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.